नमस्कार मित्र हो, इनक्रेडिबल इंडिया चॅनलवरती मी डॉक्टर मंगलमुळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहेत. प्रवास महिला आरक्षणाचा भाग 1 येऊन गेलेला आहे. प्रस्तुत प्रवास आरक्षणाचा भाग 2 आज आपण बघणार आहोत. प्रस्तुत भागामध्ये नारी शक्ती वंदन विधेयकाच्या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. या माहितीकडे वळण्यापूर्वी आपण थोडंसं बघूया की जगामध्ये काही असे देश आहे की ज्या देशामध्ये महिलांचं राजकीय प्रतिनिधित्व जे आहे ते भारतापेक्षाही आपल्याला अधिक दिसून येतं. आणि काही तर देश असे आहे की तिथे 50%च्या पेक्षाही जास्त दिसून येतं. जसं की आफ्रिकन देश रवांडामध्ये ते प्रमाण 63% इतकं आहे. क्युबासारख्या छोट्या देशामध्ये हे प्रमाण 53% इतकं आपल्याला दिसून येतं. निकारागुआसारखा जो देश आहे तिथे पण हे प्रमाण 52% दिसून येतं. भारतीय उपखंडावरील आपल्या जे काही शेजारील देश आहे त्या देशांचा जर आपण विचार केला तर बांगलादेशामध्ये हे प्रमाण जे आहे 21% इतकं दिसून येतं. तर आपल्या शेजारच्या पाकिस्तानामध्ये हे प्रमाण 20% इतकं आहे. म्हणजे तिथे 20% राजकीय प्रतिनिधित्व महिलांचं दिसून येतं. भारतामध्ये जर बघितलं आपण तर 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 716 महिला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या. पैकी 82 ज्या महिला आहे या निवडून आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे लोकसभेची एकूण सदस्य संख्या 543 आहे. त्यापैकी 82 महिला म्हणजे हे प्रमाण 15%च्या घरात आहे. राज्यसभेमध्ये हे प्रमाण 13%च्या इतक्या घरात आपल्याला असलेलं दिसून येतं. महिलांना राजकीयदृष्ट्या समान अधिकार मिळावे या दिशेने प्रयत्न हे 20व्या शतकामध्ये सुरू झालेले होते. त्या संदर्भातला प्रवास आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. 16व्या लोकसभेमध्ये महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये विशेष असे प्रयत्न झालेले आपल्याला दिसून येत नाही. मात्र जे काही आहे 17वी जी काही लोकसभा आहे 2019च्या निवडणुकीने स्थापित झालेली, तर या लोकसभेमध्ये अगदी अलीकडे आपण बघतो की गेल्या आठवड्यामध्ये मोदी सरकारने भारतीय संसदेचं विशेष अधिवेशन जे आहे हे बोलवलेलं होतं. अधिवेशन कशा संदर्भामध्ये असणार आहे याची उलटसुलट चर्चाही सुरू होती. मात्र हे जे काही अधिवेशन भरलं हे अधिवेशन महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आहे हे आपल्याला लक्षात आलंच असेल. भारतीय संसदेची नवी इमारत, त्या नव्या इमारतीमध्ये मांडले गेलेलं हे पहिलं विधेयक आणि विशेष म्हणजे पास होणारं देखील हे पहिलं विधेयक आहे. हे जे काही विधेयक आहे या विधेयकाची कसं दोन्ही सभागृहामध्ये कशी ते मांडलं गेलं आणि या विधेयकाचे मुख्य बिंदू कोणते आहे आणि विधेयकावर म्हणजे कोणकोणत्या मुद्द्यांभोवती विधेयकाला विरोध होताना दिसून येतो ही प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तर 19 सप्टेंबर 2023ला लोकसभेमध्ये हे जे काही विधेयक आहे अर्जुन राम मेघवाल कायदेमंत्री जे आहे त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. ह्या विधेयकावर 7 तास चर्चा झाल्यानंतर चर्चेअंती चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आलेलं होतं. 454 जे काही सदस्य आहे या सदस्यांनी विधेयकाला संमती दर्शविलेली होती. पैकी 2 जे काही सदस्य आहे या सदस्यांनी विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान हे केलेलं आपल्याला दिसून येतं. 19 तारखेला हे विधेयक आलेलं होतं 19 सप्टेंबरला लोकसभेमध्ये. 20 सप्टेंबरला लोकसभेमध्ये हे जे काही विधेयक आहे हे पास झालेलं आपल्याला दिसून येतं. मागच्या सरकारचा जर आपण विचार केला म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग सरकारचा आपण विचार केला तर आपण बघतो की राज्यसभेमध्ये हे विधेयक त्यांनी आणलेलं होतं. मात्र पुन्हा हे जे काही विधेयक आहे हे विधेयक कुठं आलेलं आहे तर आता लोकसभेमध्ये आहे. कारण वाजपेयी सरकारच्या काळामध्ये विधेयक लोकसभेमध्ये येऊन गेलेलं होतं पण मनमोहन सिंग सरकारने मात्र ते राज्यसभेत आणलेलं होतं. आणि आता मोदी सरकारने हे जे काही विधेयक आहे पुन्हा काय केलेलं होतं की लोकसभेमध्ये मांडलेलं आहे. लोकसभेत हे विधेयक पास झाल्यानंतर हे विधेयक 20 सप्टेंबरला राज्यसभेकडे गेलेलं होतं. राज्यसभेमध्ये पण या विधेयकाच्या संदर्भामध्ये सविस्तर अशी चर्चा झालेली होती. 11 तास चर्चेच्या नंतर संबंधित जे काही विधेयक आहे राज्यसभेमध्ये
मतदानासाठी टाकण्यात आलेलं होतं आणि हे जे विधेयक आहे हे विधेयक राज्यसभेमध्ये 214 इतक्या मताने पास झालेलं आपल्याला दिसून येतं. आता हे जे काही विधेयक आहे दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने पास झालेलं विधेयक आहे. आता या विधेयकाची पुढची प्रक्रिया कशी असणार, तर ही प्रक्रिया समजून घेण्यापूर्वी थोडंसं मी भारतीय राज्यघटनेतल्या 368व्या कलमाविषयी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये 368व्या कलमामध्ये म्हणजे हे कलम आहे घटनादुरुस्तीच्या संदर्भामध्ये. या घटनादुरुस्तीची प्रक्रिया कशी आहे या कलमात विश्लेषित केलेले आहे, त्यावर भाष्य केलेलं आहे. तर घटनादुरुस्तीच्या 3 पद्धती आहे. एक तर साध्या बहुमताने होणारी घटनादुरुस्ती, दुसरी प्रक्रिया म्हणजे विशेष बहुमताने 2/3 बहुमत दोन्ही सभागृहाच्या प्रत्येकी 2/3 बहुमताने, आणि तिसरी प्रक्रिया किंवा तिसरी पद्धती जी आहे ती म्हणजे दोन्ही सभागृहाच्या प्रत्येकी 2/3 बहुमताने विधेयक पास होणं गरजेचं आहे. हे विधेयक 2/3 बहुमताने पास झाल्यानंतर ते भारतातील सर्वच घटक राज्याकडे पाठवण्यात येईल. निम्म्याहून अधिक घटक राज्यांनी जर त्याला मान्यता दिली तर संबंधित जे काही विधेयक आहे हे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी जाईल. राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर विधेयकाचं काय होईल, कायद्यात रूपांतर हे होईल. आता तिसरा जो काही प्रकार आहे म्हणजे दोन्ही सभागृहाचं प्रत्येकी 2/3 बहुमत प्लस निम्म्याहून अधिक घटक राज्यांची मान्यता. तर या प्रकारामध्ये हे जे काही विधेयक आहे हे विधेयक मांडल्या गेलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने हे विधेयकाची प्रक्रिया होणार आहे. तर 2/3 बहुमताने दोन्ही सभागृहात विधेयक पास झालेलं आहे. आता भारतातील सर्वच घटक राज्यांकडे हे विधेयक जे आहे पाठवण्यात येईल. तत्पूर्वी आणखीनही काही जे काही मुद्दे आहे जे बिंदू आहे महत्त्वाचे त्या बिंदूंकडे आपण वळूया की या विधेयकातले नेमके महत्त्वाचे पॉईंट कोणते. कारण विधेयकामध्ये महिलांना 33% आरक्षण जे आहे हे प्रदान केलेलं आहे, मात्र ते कुठं मिळणार आहे. पहिला बिंदू असा आहे की महिलांना 33% आरक्षण हे लोकसभा आणि भारतातील सर्वच घटक राज्यामध्ये असणाऱ्या विधानसभेमध्ये प्रदान करण्यात आलेले आहे. राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये 33% आरक्षण हे असणार नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. या आणखीन काही महत्त्वाचा पॉईंट जो काही दुसरा पॉईंट असा आहे की विधेयकाद्वारे राज्यघटनेचे अनुच्छेद 330A जे आहे या संदर्भामध्ये म्हणजे अगोदर 330 कलम होतं, आता त्याच्यामध्ये ए जोडण्यात आलेलं आहे. या 330 कलमामध्ये जे काही आहे अनुसूचित जाती जमातींच्या महिलांसाठीच्या तरतुदी आहे आणि त्याच्यामध्ये आता ए हे नव्याने जोडण्यात आलेलं आहे. याशिवाय 332 कलमामध्ये पण ए हे नव्याने संशोधित करण्यात आलेलं आहे. 332व कलम आहे की प्रत्येक घटक राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातींच्या महिलांसाठी आरक्षण हे असणार आहे. आता तिथे ए हे नव्याने समाविष्टित केलेलं आहे. याशिवाय म्हणजे एमध्ये असं मांडलेलं आहे की अनुसूचित जाती जमातींच्या महिलांसाठी 1/3 जागा ज्या आहे या राखीव असणार आहे. आणखीन एक महत्त्वाचा बिंदू असा आहे की राष्ट्रीय राजधानीचं क्षेत्र दिल्ली जे आहे तर दिल्लीसाठी देखील हे जे काही विधेयक आहे हे विधेयक लागू असणार आहे. 239 AA मध्ये जे आहे क्लॉज 2B जे आहे हे समाविष्टित करण्यात आलेले आहे आणि ज्याद्वारे हे जे काही विधेयक आहे राष्ट्रीय राजधानी दिल्लीसाठी लागू होणार आहे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे आरक्षण किती वर्षासाठी आहे आणि कधी लागू होणार. तर आरक्षण जे आहे हे 15 वर्षासाठी कालावधी निर्धारित करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यात वाढ करायची असेल तर संसद वाढ करू शकेल. आता प्रश्न आहे की आरक्षण 2024च्या इलेक्शनला लागू होईल का. तर नारी शक्ती वंदन विधेयकातील 33% महिला आरक्षण हे 2024ला लागू होणार नाही. त्यामागचं रिझन आहे
की 2021ची जनगणना ही होऊ शकली नाही. आणि कारण कोरोनाचं संकट होतं त्यामुळे ही जनगणना होऊ शकली नाही. त्याचा परिणाम असा झाला की मतदार संघाची जी काही एकूण जी काही वाढ आहे आणि सीमा ज्या निर्धारित व्हायला हव्या त्या निर्धारित झालेल्या नाही. आणि त्यामुळे 33% महिलांसाठी ज्या काही जागा राखीव आहे ठेवण्यात आलेल्या या विधेयकामुळे त्यासाठी जनगणना आणि सीमांकन प्रक्रिया अगदी कमी कालावधीत करून जे आहे 33% आरक्षण लागू करणं हे 2024च्या इलेक्शनसाठी पर्यंत तर अशक्य आहे. 2028 पर्यंत जर जनगणनेची आकडेवारी आपल्यासमोर आली तर 2029ला जे इलेक्शन होईल लोकसभेचं त्या मध्ये महिला आरक्षणाचा जो काही लाभ आहे 33% आरक्षणाचा लाभ हा मिळू शकेल. मात्र 24साठी तर हे शक्य नाही आहे. पुढचा एक महत्त्वाचा म्हणजे पॉईंट यातलाच एक असा आहे की या विधेयकासाठी काही मुद्दे असे की विरोध होताना दिसून येतो विधेयकासाठी. जसं आपण बघतो की लोकसभेमध्ये 2 संसद सदस्यांनी काय केलेलं होतं लोकसभेमध्ये की विधेयकासाठी विरोध दर्शविलेला होता. त्यांचं मत होतं की मुस्लिम महिलांसाठीच्या राखीव जागा ज्या आहे ह्या तेथे नाही आहे. जसं मुस्लिम महिलांसाठी नाही आहे तसं OBC महिलांसाठी देखील नारी शक्ती वंदन विधेयकामध्ये आरक्षणाची जी काही तरतूद आहे ती करण्यात आलेली नाही. आणि म्हणून ती असावी असा एक मुद्दा जो आहे तिथे मांडण्यात गेलेला आहे. याशिवाय आणखीन एक विरोधाचा मुद्दा असा आहे की राज्यसभेमध्ये महिला आरक्षण जे आहे हे मुळातच म्हणजे सदस्य आहे मुळातच कमी आहे आणि राज्यसभेला महिला आरक्षण हे लागू नाही आहे. विधान परिषदेला पण ते लागू असायला हवं मात्र ते लागू नाही. याही पलीकडे मला असं वाटतं की बदलत्या काळाच्या अनुषंगाने महिलांना 33% आरक्षणापेक्षाही 50% आरक्षण हे असायला हवं. मात्र 33साठीचा स्ट्रगल आपल्याला 20व्या शतकापासून तर आता 21व्या शतकापर्यंत जावं लागलेलं आहे आणि 50% कधी मिळेल तर हा तर प्रश्नच आहे. तर मित्र हो, इथे नारी शक्ती वंदन विधेयकाच्या संदर्भामधील मला जे काही माहिती आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी आवर्जून पूर्ण व्हिडिओ ऐका, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र हो, धन्यवाद.